काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या भविष्याची आणि प्रत्येक कामात यश मिळवण्याची चावी तुमच्या स्वतःच्या श्वासात लपलेली आहे? विचार करा, जर तुम्हाला फक्त तुमच्या नाकातील श्वासाची दिशा पाहून हे कळलं की कोणतं काम कधी करायचं, तर तुमचं आयुष्य किती बदलू शकेल. अनेक लोक रात्रंदिवस मेहनत करतात, पण नशिबाला दोष देऊन शांत बसतात. त्यांना वाटतं की ग्रह नक्षत्र त्यांच्या विरोधात आहेत, म्हणून ते महागातली रत्ने घालतात किंवा ज्योतिषांकडे धावतात. पण खरं ऑकल्ट सत्य हे आहे की तुम्ही नकळत निसर्गाच्या ऊर्जेच्या प्रवाहाच्या विरोधात पोहत आहात. जर नदीचा प्रवाह एका बाजूला असेल आणि तुम्ही विरुद्ध दिशेला पोहायचा प्रयत्न केला, तर तुम्ही थकून जाल, पण प्रगती होणार नाही. मी नवल शिंदे आजच्या या ऑकल्ट मास्टर क्लासमध्ये तुमच्यासमोरून त्या रहस्याचा पडदा उचलणार आहे, ज्याला स्वरयोग म्हणतात. ही ती गुप्त चावी आहे जी तुमच्या यशाचे, आरोग्याचे आणि समृद्धीचे सर्व बंद दरवाजे उघडू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्ही केवळ विज्ञान समजून घेणार नाही, तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारी सूत्रे मिळवणार आहात. खूप मेहनत करूनही कधीकधी यश हातातून निसटतं. आणि दुसरीकडे काही माणसं अशी असतात जी अगदी सहजपणे कोणतीही धावपळ न करता बाजी मारून नेतात. अगदी बरोबर. आपण अनेकदा हे पाहतो. हो ना. आणि हे पाहिलं की साहजिकच मनात विचार येतो की यामागे नक्की काय असावं. हा सगळा नशिबाचा खेळ आहे की ग्रहांची दशा, किंवा आणखी काही रहस्य आहे ज्याबद्दल आपल्याला माहितीच नाही. हा असा प्रश्न आहे जो माणसाला शतकानुशतके पडत आलाय. नक्कीच. आपण नेहमी यशाची कारणं आणि उपाय आपल्या बाहेरच्या जगात शोधत असतो. हो, पण गंमत बघा, हे सगळं रहस्य कदाचित आपल्या अगदी नाकाखाली दडवलेलं असू शकतं. नाकाखाली? म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे किंबहुना आपल्या स्वतःच्या श्वासोच्छ्वासातच हे रहस्य दडवलेलं असू शकतं, असं म्हणायचंय मला. श्वासात? बापरे. म्हणजे आपण जो ऑक्सिजन घेतो त्यात यशाचं रहस्य दडलंय. हे ऐकायला थोडं जास्तच अतिशयोक्ती वाटत नाहीये का? कारण श्वास तर आपण सगळेच घेतो ना. वरवर पाहता तसंच वाटेल, पण जर मी असं म्हटलं की श्वास घेण्याची ही लय केवळ आपल्या शरीराचं भौतिक नियंत्रण करत नाही, अच्छा, तर ती आपल्या भावनांवर, निर्णयांवर आणि पर्यायाने आपल्या यशापयशावरही थेट परिणाम करते. तर हे मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण याच संकल्पनेचा वेध घेणार आहोत. स्वर योग या विषयावर आधारित अत्यंत सविस्तर व्हिडिओ. आणि आज आपलं उद्दिष्ट आहे या हजारो वर्ष जुन्या आणि काहीशा गुप्त विज्ञानाचा उलगडा करणं. नक्कीच. आपल्या नाकाच्या उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून चालणाऱ्या श्वासांचा आपल्या दैनंदिन आयुष्याशी कसा थेट संबंध आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. हो, कारण आपण नेहमी विचार करतो की आपण योग्य वेळी अयोग्य काम का करतो. हे तर अनेकदा होतं. आणि हे समजून घेण्यासाठी आधी आपल्या शरीरातील ऊर्जेचा प्रवाह कसा चालतो हे विज्ञानाच्या आणि योगाच्या दृष्टिकोनातून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे हे ज्ञान एखाद्या इनबिल्ट जादुई GPS सारखं आहे म्हणायचा, जे आपल्याला सांगेल की कधी काय करायचं. अगदी अचूक शब्द वापरलात. आणि बघा, स्वरयोग हा काही काल परवा लागलेला नवा शोध नाहीये. अच्छा, महा कुठून आला? शिवस्वरोदय शास्त्र नावाच्या एका अत्यंत प्राचीन ग्रंथात याचा मूळ संदर्भ मिळतो. असं मानलं जातं की तिथे भगवान शिवाने माता पार्वतीला हे ज्ञान दिलं होतं. बापरे, म्हणजे हे खूपच जुने आहे तर. हो ना. प्राचीन योगी आपलं जीवन सुरळीत चालवण्यासाठी आणि अगदी भविष्याचा वेध घेण्यासाठी याचा वापर करत असत. हे एखाद्या रहस्यमय कथेसारखं वाटतंय मला. पण यामागचं प्रत्यक्ष विज्ञान काय आहे? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे श्वास घेणं ही तर एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे ना. मग यात एवढं विशेष काय आहे? इथेच सगळी गोम आहे. बघा, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपण फक्त हवेतील ऑक्सिजन आत घेत नाही. आणखी काय घेऊ? योग विज्ञानानुसार आपण प्राण नावाची एक अत्यंत सूक्ष्म अशी जीवनशक्ती आत खेचत असतो. प्राण? अच्छा. हो. आणि ही प्राण ऊर्जा आपल्या शरीरातील 72,000हून अधिक नाड्यांमधून वाहते. एक मिनिट थांबा. इथे नाड्या म्हणजे रक्तवाहिन्या का, ज्यातून रक्त वाहतं? नाही, रक्तवाहिन्या नव्हेत. नाड्या म्हणजे शरीरातील ऊर्जेचे अत्यंत सूक्ष्म मार्ग आहेत. अच्छा, म्हणजे एनर्जी चॅनल्स. अगदी बरोबर, ज्यांना आपण एनर्जी चॅनल्स म्हणू शकतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य निरोगी माणसामध्ये दोन्ही नाकपुड्यांमधून नेहमी समान श्वास चालत नाही. खरंच? हो. ही प्रक्रिया दर 60 ते 90 मिनिटांनी बदलते. म्हणजे श्वासाचा मुख्य प्रवाह डाव्या नाकपुडीतून उजव्या नाकपुडीत किंवा
उजवीकडून डावीकडे नैसर्गिकरित्या बदलत असतो. थांबा, म्हणजे माझा श्वास एकाच वेळी दोन्ही नाकपुड्यांमधून समान चालत नाहीये. अजिबात नाही. हे मला आत्ता पहिल्यांदाच समजतंय. पण शरीराने अशी सिस्टीम का बनवली असेल? हा प्रवाह सतत एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे का बदलत राहतो? कारण हे बदलणं म्हणजे केवळ नाकापुरती मर्यादित शारीरिक प्रक्रिया नाहीये. मग काय आहे? हे बदलणं म्हणजे ब्रह्मांडात असलेल्या सूर्य आणि चंद्राच्या ऊर्जेशी आपलं शरीर जोडलं जाणं होय. चंद्र आणि सूर्य? हो. आपली डावी नाकपुडी चंद्राच्या ऊर्जेशी आणि उजवी नाकपुडी सूर्याच्या ऊर्जेशी जोडलेली असते. ओके. जेव्हा आपण या नैसर्गिक लयीला समजून घेतो तेव्हा आपण निसर्गाशी आणि त्या वैश्विक घड्याळाशी एकरूप होतो. अच्छा, म्हणजे हे एका नदीच्या प्रवाहासारखं आहे. जर नदीचा प्रवाह एका दिशेने जात असेल आणि आपण विरुद्ध दिशेने पोहण्याचा प्रयत्न केला तर साहजिकच आपली प्रचंड धमछाक होईल. नक्कीच. तसंच जर आपण शरीराच्या या आतल्या श्वासाच्या लयीविरुद्ध काम करण्याचा प्रयत्न केला तर शरीरात अंतर्गत घर्षण निर्माण होईल आणि कदाचित म्हणूनच आपण अयशस्वी होतो, असं म्हणायचं आहे का? अगदी अचूक. तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. जेव्हा शरीराला विश्रांतीची किंवा शांत होण्याची गरज असते तेव्हा आपण कठीण मेहनत करत असतो. बरोबर आहे. जेव्हा ऊर्जा अस्थिर असते तेव्हा आपण मोठे व्यावसायिक निर्णय घेतो. प्रवाहाच्या विरुद्ध गेल्याने आपण स्वतःच्या शरीराशी लढत असतो. बापरे. त्यामुळे समस्या बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आतल्या लयीत आहे. हे सगळं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतोय. या 72,000 नाड्यांपैकी अशा कोणत्या प्रमुख नाड्या आहेत ज्या आपलं हे दैनंदिन जीवन खऱ्या अर्थाने नियंत्रित करतात? बरोबर आहे. कारण एवढा नाड्यांचा अभ्यास करणं तर शक्य नाही कुणालाच. हो, ते शक्य नाहीये. या 72,000 नाड्यांपैकी मुख्यत्वे 3 नाड्या आहेत ज्या आपल्या अस्तित्वाचा आणि स्वरयोगाचा आधार आहेत. अच्छा, कोणत्या 3? त्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना. यातली पहिली आहे इडा नाडी. हिलाच चंद्रस्वर किंवा डावास्वर असेही म्हणतात. ही डाव्या नाकपुडीतून चालते. डावास्वर म्हणजे चंद्रस्वर. म्हणजे नावाप्रमाणेच ही ऊर्जा चंद्रासारखी शांत आणि शीतल असावी. होय. इडा नाडी ही शांत, शीतल आणि ग्रहणशील म्हणजेच रिसिव्हिंग मोडमधील स्त्री ऊर्जा मानली जाते. रिसिव्हिंग मोड. अच्छा. हो. जेव्हा डावास्वर चालू असतो तेव्हा शरीर आणि मन अत्यंत शांत आणि काहीतरी नवीन ग्रहण करण्याच्या किंवा सामावून घेण्याच्या स्थितीत असतात. मग अशा रिसिव्हिंग मोडमध्ये असलेल्या वेळेचा सर्वात चांगला उपयोग कशासाठी करता येईल? या वेळात पाणी पिणे, घर किंवा दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं. अच्छा. तसंच संगीत, कला किंवा लेखनासारखी कल्पक कामं करणं उत्तम मानलं जातं कारण तेव्हा मन शांत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे औषध घेणं किंवा कोणत्याही उपचारांना सुरुवात करणं याच काळात करावं. का बरं? कारण शरीर तेव्हा ते औषध चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकतं. ते रिसिव्हिंग मोडमध्ये असतं ना. अरे वा. आता पिंगला नाडीबद्दल सांगा. ही इडा नाडीच्या अगदी विरुद्ध असावी. बरोबर ओळखलत. पिंगला नाडी म्हणजेच सूर्यस्वर किंवा उजवा स्वर. हा उजव्या नाकपुडीतून चालतो. हो. चंद्राच्या अगदी उलट सूर्याची ऊर्जा गरम, वेगवान, शक्तिशाली आणि पुरुष ऊर्जा असते. हा शरीराचा एक प्रकारचा ॲक्शन मोड आहे. ॲक्शन मोड म्हणजे खूप ऊर्जा असते यात. हो. जेव्हा उजवा स्वर सक्रिय असतो तेव्हा शरीर बाह्य जगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि शारीरिक कष्ट करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असतं. म्हणजे जर कसरत करायची असेल किंवा एखाद्याशी वादविवाद करायचा असेल तर हा स्वर चालू असणं फायद्याचं ठरेल? नक्कीच. इथे मला गाडीचं एक साधर्म्य आठवतंय. म्हणजे इडा नाडी जो डावा स्वर आहे तो शरीराचा ब्रेक किंवा कूलिंग सिस्टम आहे. आणि पिंगला नाडी म्हणजे उजवा स्वर हा ॲक्सेलरेटर आहे. बरोबर? हे साधर्म्य अगदी तंतोतंत जुळतंय आणि हे आधुनिक विज्ञानाशीही जोडलेलं आहे बरं का. कसं काय? आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार जेव्हा आपण डाव्या नाकपुडीतून श्वास घेतो तेव्हा आपण शरीराच्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टमला सक्रिय करतो. अच्छा, म्हणजे ती शांत करणारी सिस्टम. हो, जी रेस्ट अँड डायजेस्ट म्हणजेच आराम आणि पुनर्बांधणीचं काम करते. आणि जेव्हा उजवा स्वर चालतो तेव्हा सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम सक्रिय होते. म्हणजे ती फाईट और फ्लाईट वाली. अगदी बरोबर. जी संकटाचा सामना करण्यासाठी शरीराला तयार करते. एक सेकंड, इथे मला एक मोठा प्रश्न पडलाय आता. विचारा ना. जर डावा स्वर आराम करण्यासाठी आहे आणि उजवा स्वर ॲक्शनसाठी आहे आणि समजा माझा डावा स्वर चालू असताना मी एखादं जड, मसालेदार आणि भरपेट जेवण केलं तर काय होईल? हा अतिशय उत्तम प्रश्न विचारलात तुम्ही. कारण तुम्ही म्हणालात की पचन करण्यासाठी शरीराला रेस्ट अँड डायजेस्ट मोड हवा असतो. मग तेव्हा जेवलं तर चालेल का? इथे थोडा सूक्ष्म फरक आहे समजून घेण्यासारखा. जेवताना आपल्याला शरीरात अन्नाचं पचन करण्यासाठी उष्णतेची
म्हणजेच पाचन अग्नीची गरज असते. अच्छा, उष्णता हवी असते. हो, सूर्यस्वर किंवा उजवा स्वर शरीरात उष्णता निर्माण करतो आणि पचन संस्थेला गती देतो. ता पुरेशी नसते. बापरे, म्हणजे शरीर थंड अवस्थेत असतं. हो, परिणामी ते अन्न नीट पचत नाही आणि म्हणूनच अपचन, ॲसिडिटी किंवा सुस्ती यांसारखे आजार उद्भवतात. अरेच्छा, आता यामागचं का आणि कसं पूर्णपणे स्पष्ट झालं मला. पण तुम्ही 3 नाड्यांचा उल्लेख केला होता मगाशी, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. होय, होय, ही सुषुम्ना नाडी नक्की काय? सुषुम्ना नाडी ही सर्वात रहस्यमयी नाडी मानली जाते. जेव्हा डावा आणि उजवा असे दोन्ही स्वर एकाच वेळी आणि समान दाबाने चालतात तेव्हा सुषुम्ना स्वर चालू आहे असं म्हणतात. दोन्ही एकाच वेळी? हे कसं शक्य आहे? ही अवस्था 2 स्वरांच्या बदलाच्या दरम्यान फक्त काही मिनिटांसाठी येते. ही गाडीच्या न्यूट्रल गिअरसारखी अवस्था आहे. अच्छा, म्हणजे इंजिन चालू असतं पण गाडी पुढे किंवा मागे जात नाही. अगदी बरोबर. त्यामुळे हा काळ कोणत्याही सांसारिक किंवा व्यावहारिक कामांसाठी अत्यंत अशुभ मानला जातो. सांसारिक कामांसाठी अशुभ? म्हणजे या काळात कोणतंही नवीन काम सुरू करू नये असं म्हणायचंय का? अजिबात नाही. कारण जेव्हा सुषुम्ना चालू असते तेव्हा आपली ऊर्जा बाह्य जगाकडून पूर्णपणे आतल्या बाजूला वळलेली असते. अच्छा, त्यामुळे या काळात सुरू केलेलं कोणतंही व्यावहारिक काम पूर्ण होत नाही किंवा त्यात अडथळे येतात. हा काळ फक्त ध्यान, प्रार्थना आणि आत्मचिंतनासाठी राखीव ठेवलेला आहे. ओके, म्हणजे डावा, उजवा आणि सुषुम्ना हे 3ही स्वर आता समजले मला. पण आता रोजच्या आयुष्यात माझा कोणता स्वर चालू आहे हे मला कसं समजणार? त्यासाठी मला काही उपकरण सोबत घेऊन फिरावं लागेल का? अजिबात नाही. हे ओळखण्याच्या 3 अतिशय सोप्या पद्धती आहेत. कोणत्या? पहिली आणि सर्वात प्रॅक्टिकल पद्धत आहे हाताने तपासणी. शांत बसून आपल्या नाकाखाली तळहात ठेवायचा आणि श्वास सोडायचा. ज्या नाकपुडीतून श्वासाचा प्रवाह जास्त वेगाने आणि स्पष्टपणे हातावर आदळतोय तो स्वर चालू आहे असं समजावं. हे तर खूपच सोपं आहे, कोणीही करू शकतं. इतर पद्धती कोणत्या? दुसरी आहे आवाजाची तपासणी. शांत खोलीत डोळे बंद करून आपल्याच श्वासाचा आवाज ऐकायचा. अच्छा, कोणत्या बाजूने जास्त आवाज येतोय ते पाहायचं. हो, आणि तिसरी पद्धत आहे आरशाची तपासणी. एक छोटा आरसा नाकाखाली धरायचा आणि श्वास सोडायचा. वाफेचा डाग पडेल तिथे. अगदी बरोबर. ज्या नाकपुडीखाली आरशावर वाफेचा मोठा डाग पडेल तो स्वर सक्रिय आहे. आरसा घेऊन फिरणं तर प्रॅक्टिकल नाही वाटत रोजच्या आयुष्यात, पण हाताने तपासणं खरंच खूप सोपं आहे. हो ना. म्हणजे हे एक प्रकारचं बिल्ट इन डायग्नोस्टिक टूलच आहे शरीराचं. पण यात काही धोक्याचा इशाराही असतो का? धोक्याचा इशारा म्हणजे काय? म्हणजे समजा माझा एकच स्वर सलग 5-6 तास चालू राहिला, बदललाच नाही, तर काय होईल? तो एक खूप मोठा धोक्याचा इशारा आहे बघा. आपण पाहिलं की निरोगी शरीरात दर 60 ते 90 मिनिटांनी स्वर बदलतो. हो, पण जर सतत उजवा स्वर अनेक तास चालू राहिला तर शरीरात अतिउष्णता निर्माण होते. बापरे. यामुळे राग वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे किंवा शरीरात दाह निर्माण होऊ शकतो. कारण तुमची सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सतत ओव्हरड्राईव्हमध्ये असते. आणि जर डावा स्वर चालू राहिला तर? या उलट जर डावा स्वर सलग चालत राहिला तर शरीरातील ऊर्जा अत्यंत कमी होते, सुस्ती येते आणि नैराश्यासारख्या म्हणजे डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवू शकतात. हे तर खरोखरच गांभीर्याने घेण्यासारखं आहे. पण समजा मी तपासणी केली आणि मला जाणवलं की मला तातडीने खूप कल्पक आणि शांत काम करायचंय, पण माझा उजवा म्हणजे ॲक्शन मोडवाला स्वर चालू आहे, तर अशा वेळी मी ही सिस्टम मॅन्युअली हॅक करू शकते का? होय, आणि हे अत्यंत सोपं आहे. जो स्वर सध्या चालू आहे त्याच कुशीवर म्हणजे करवटीवर 5 ते 10 मिनिटं शांत झोपल्यास विरुद्ध बाजूची नाकपुडी आपोआप उघडते. 1 मिनिट, मला इथे थोडा संशय वाटतोय. का बरं? हे थोडं जास्तच साधं आणि सोपं वाटत नाहीये का? म्हणजे फक्त एका कुशीवर झोपल्याने माझी संपूर्ण नर्वस सिस्टम कशी काय बदलेल? हा नुसता प्लॅसिबो इफेक्ट नाही ना? नाहीये. यामागे शुद्ध शारीरिक विज्ञान म्हणजे फिजिओलॉजी आहे. कसं काय? जेव्हा तुम्ही एका कुशीवर झोपता तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे तुमच्या बरगड्यांवर आणि विशेषतः काखेतील नसांवर दाब पडतो. अच्छा, काखेतल्या नसांवर? हो, हा दाब तुमच्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमला थेट मेंदूकडे सिग्नल पाठवायला लावतो आणि शरीराचा समतोल राखण्यासाठी मेंदू नकळतपणे वरच्या बाजूच्या नाकपुडीतल्या रक्तवाहिन्या आकुंचित करतो. अरे वा. ज्यामुळे ती वरची नाकपुडी मोकळी होते आणि तिथून श्वास सुरू होतो. कमाल आहे. म्हणजे हे पूर्णपणे नर्वस सिस्टमचे रिफ्लेक्सेस आहेत. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मग या ज्ञानाचा वापर करून आपण दैनंदिन जीवनातील एक चीट शीट बनवू शकतो का? नक्कीच.
ही चीट अत्यंत प्रभावी ठरू शकते. उदाहरणार्थ, जर रात्री झोप येत नसेल तर उजव्या कुशीवर झोपावं. म्हणजे डावा स्वर सुरू होईल. बरोबर. यामुळे डावा म्हणजे चंद्रस्वर सुरू होईल, जो मज्जासंस्थेला शांत करून त्वरित झोप लागण्यास मदत करतो. आणि ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये याचा कसा वापर करता येईल? समजा एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला किंवा मुलाखतीला जायचं आहे. अशा वेळी आपला उजवा स्वर चालू असल्याची खात्री करावी. कारण तो ऊर्जा देतो, बरोबर? हो, तो तुम्हाला आत्मविश्वास आणि ऊर्जा देतो. आणि सर्वांत महत्त्वाची ट्रिक म्हणजे मीटिंगच्या खोलीत प्रवेश करताना जो स्वर चालू आहे तोच पाय आधी आत टाकावा. अच्छा. यामुळे तुमची उपस्थिती अधिक दमदार ठरते असं मानलं जातं. आणि जर मला कोणाकडे जाऊन काही मदत मागायची असेल तर? अशा वेळी डावा स्वर चालू असताना दुसऱ्याकडे मदत मागायला जावं. डावा स्वर का? कारण चंद्रस्वर माणसाला शांत आणि विनम्र बनवतो, ज्यामुळे समोरची व्यक्ती तुमची विनंती मान्य करण्याची शक्यता खूप वाढते. हे खूपच उपयुक्त आहे. आणि पैशांच्या व्यवहाराबाबत काय सांगाल? पैशांच्या व्यवहाराबाबत सांगायचं तर पैसे देताना उजवा स्वर आणि पैसे घेताना डावा स्वर चालू असणं अधिक फायदेशीर मानलं जातं. हे बेसिक्स तर आता अगदी स्पष्ट झाले मला. पण आपण ज्या स्रोताबद्दल बोलतोय त्यात आणखी काही प्रगत माहिती दिलेली आहे. जर दर 90 मिनिटांनी डावी आणि उजवी बाजू बदलते तर या 90 मिनिटांच्या आतही काही सूक्ष्म बदल होतात का? तिथे 5 तत्वांचा उल्लेख केलेला मी पाहिला. होय. आणि हा स्वरयोगाचा अत्यंत सूक्ष्म आणि प्रगत स्तर आहे. स्वरयोग्यांच्या मते श्वासामध्ये फक्त ऊर्जा नसते तर 5 महाभूते प्रवाहित होत असतात. म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. अगदी बरोबर. ही 5 महाभूते एका ठराविक क्रमाने काही मिनिटांसाठी श्वासातून प्रवाहित होत असतात. बापरे. म्हणजे श्वास एकच असला तरी त्यात दर काही मिनिटांनी तत्व बदलतं. हे कसं ओळखायचं? मला वाटत नाही हाताने हे इतक्या सहज तपासता येईल. यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षण लागतं बघा. श्वास नाकाच्या कोणत्या भागाला स्पर्श करून बाहेर पडतोय यावरती अवलंबून असतं. अच्छा, म्हणजे नाकातला स्पर्श. हो. जेव्हा श्वासाचा प्रवाह नाकाच्या अगदी मध्यभागी जाणवतो तेव्हा ते पृथ्वी तत्व असतं. हे स्थिर कामांसाठी उत्तम असतं. आणि जलतत्व? जेव्हा श्वास नाकाच्या खालच्या भागाला स्पर्श करतो तेव्हा जलतत्व असतं, जे प्रवासासाठी किंवा सामाजिक कामांसाठी शुभ मानलं जातं. जेव्हा श्वास नाकाच्या वरच्या भागाला स्पर्श करतो तेव्हा अग्नितत्व असतं. आणि वायू आणि आकाश तत्व कधी असतात? श्वासाचा प्रवाह नाकाच्या कडेला लागल्यास ते वायू तत्व असतं. वायू चंचल असल्याने या काळात महत्त्वाची कामं सुरू करू नयेत असं सांगतात. अच्छा. आणि जेव्हा श्वास सर्वत्र विखुरलेला किंवा जाणवायला कठीण वाटतो तेव्हा ते आकाश तत्व असतं, जे केवळ ध्यानासाठी उत्तम मानलं जातं. हे सगळं ऐकून मला अक्षरशः असं वाटते की केवळ डावे उजवे नाही तर आपल्या नाकामध्ये एक संपूर्ण मायक्रोक्लायमेट काम करत आहे. हे अविश्वसनीय आहे. हो ना. पण स्रोतामध्ये भविष्याचे संकेत मिळण्याबद्दलही काहीतरी सांगितलं आहे ना? तिथे म्हटलंय की दुसरी व्यक्ती कोणत्या बाजूला उभी आहे यावरून कामाचं यश ठरतं. होय. जर कोणी प्रश्न किंवा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे आलं आणि ती व्यक्ती तुमच्या डावीकडे उभी असेल व योगायोगाने तुमचा डावा स्वर चालू असेल तर ते काम नक्की यशस्वी होणार असे मानले जाते. 1 मिनिट, इथे मात्र मला थांबावंसं वाटतं. का? काय झालं? माझ्या श्वासाचा माझ्या स्वतःच्या पचनावर किंवा मूडवर कसा परिणाम होतो हे मी मज्जासंस्थेच्या विज्ञानाच्या आधारे समजू शकते. पण दुसरी व्यक्ती माझ्या कोणत्या बाजूला उभी आहे यावर एखादा प्रोजेक्टचं यश कसं काय ठरू शकतं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. हे विज्ञानापेक्षा थोडं अंधश्रद्धेकडे झुकल्यासारखं वाटत नाहीये का? तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे आणि वरवर पाहता ते अंधश्रद्धेसारखंच वाटतं. पण प्राचीन योगशास्त्र आणि अगदी आजचे क्वांटम फिजिक्स व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्सबद्दल जे सांगतं त्यातून याचा अर्थ लावता येतो. रेझोनन्स म्हणजे कसं? बघा, प्रत्येक व्यक्तीची एक ऊर्जा असते. जर तुमचं रिसिव्हिंग म्हणजे डावा स्वर चालू असेल आणि ती व्यक्ती त्याच ऊर्जेच्या कक्षेतून तुमच्याशी जोडली गेली तर विचारांची देवाणघेवाण एकाच फ्रिक्वेन्सीवर होते. अच्छा. हां, निसर्गाच्या लयीशी सिंक होण्याचा भाग आहे. जिथे ऊर्जेचा विरोध नसतो तिथे प्रगती होते, हे त्यामागचं तत्व आहे. आम्ही फक्त स्रोतातील माहिती विश्लेषित करतोय, पण हा दृष्टिकोन खूपच रंजक आहे. अच्छा, म्हणजे हे 2 रेडिओ स्टेशन्स एकाच फ्रिक्वेन्सीवर ट्यून होण्यासारखं आहे. तर आता यामागचा थोडा अर्थ लागतोय मला. पण आपण आता चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. हो. या संपूर्ण विश्लेषणाचा निष्कर्ष काय काढता येईल? प्राचीन योग्यांनी खरोखरच फक्त नोकरी मिळवण्यासाठी
पैसे कमवण्यासाठी किंवा पचन सुधारण्यासाठी इतक्या सखोल विज्ञानाचा शोध लावणं होता का? हाच या संपूर्ण चर्चेचा सर्वात गाभा असलेला मुद्दा आहे. नोकरी मिळवणं किंवा यश मिळवणं हे स्वरयोगाचं अंतिम ध्येय अजिबात नाहीये. मग काय आहे? हे तर या मार्गावर चालताना मिळणारे केवळ नैसर्गिक फायदे किंवा बाय प्रॉडक्ट्स आहेत. प्राचीन योग्यांचं खरं उद्दिष्ट यापेक्षा खूप उच्च होतं. ते उद्दिष्ट कोणतं होतं? श्वासावर नियंत्रण मिळवणं, म्हणजेच प्राण ऊर्जेवर नियंत्रण मिळवणं आणि प्राणावर नियंत्रण मिळवून स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं. जेव्हा मन पूर्णपणे शांत आणि नियंत्रित होतं तेव्हा योगी आपल्या मर्जीने या प्राण ऊर्जेला त्या रहस्यमयी सुषुम्ना नाडीत वळवतात. ती न्यूट्रल गिअरवाली नाडी. बरोबर. आणि याच सुषुम्ना नाडीतून पाठीच्या कण्यात सुप्त अवस्थेत असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि मानवाला आत्मसाक्षात्कार किंवा मोक्ष मिळतो. हेच या विज्ञानाचं सर्वोच्च उद्दिष्ट आहे. बापरे, म्हणजे श्वासाच्या एका छोट्याशा प्रवाहातून सुरू झालेला हा प्रवास थेट ब्रह्मांडाच्या सर्वोच्च सत्यापर्यंत आणि मोक्षापर्यंत घेऊन जातो. हे खरोखरच थक्क करणार आहे. नक्कीच. या स्रोतामध्ये एका व्यक्तीच्या वैयक्तिक श्वासावर आणि त्याच्या यशावर खूप सखोल माहिती दिली आहे. पण या सर्व चर्चेतून मला एक वेगळाच विचार सुचतोय, जो कदाचित या स्रोताच्याही थोडा पुढचा असू शकतो. अरे वा, कोणता विचार? विचार करा, जर हे सगळं वैयक्तिक पातळीवर इतकं अचूक काम करतं, तर जेव्हा अनेक लोक एका जागेत एकत्र येतात तेव्हा काय होत असेल? म्हणजे जमावामध्ये? हो, समजा एखादं अत्यंत तणावपूर्ण असं कॉर्पोरेट ऑफिस आहे किंवा एखादा प्रचंड शांतता देणारा म्युझिकल कॉन्सर्ट चालू आहे. अशा वेळी त्या खोलीतील सर्व लोकांचे श्वास, त्यांचे डावे किंवा उजवे स्वर नकळतपणे एकमेकांशी सिंक होत असतील का? बापरे, हा अत्यंत विलक्षण विचार आहे. आणि कदाचित त्यामुळेच एखाद्या जागेची ती विशिष्ट सामूहिक ऊर्जा किंवा ज्याला आपण वाइब म्हणतो ती तयार होत असेल का? आपण अनेकदा म्हणतो की एखाद्या खोलीत गेल्यावर तिथली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ऊर्जा जाणवते. हे कदाचित त्या सामूहिक श्वासांच्या लयीचंच रूप असू शकतं. हो ना. आणि विचार कर, जरी तंत्र इतकं अवगत झालं की एखाद्याने आपल्या संपूर्ण टीमचा किंवा समूहाचा स्वर एकाच लयीत आणला, तर त्याचे परिणाम किती शक्तिशाली असतील. खरंच, एकाच ऊर्जेने आणि एकाच लयीत काम करणारी टीम काय चमत्कार घडवू शकेल याची नुसती कल्पना करून पहा. आजची ही सखोल चर्चा आपण याच एका मोठ्या प्रश्नावर थांबूया. अशावेळी असा विचार येतो की आपण सर्वांनीच रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून शांत बसून आपल्या स्वतःच्या श्वासाची लय तपासायला हवी. कोण जाणे, हा साधा वाटणारा श्वास आपल्याला कोणतं मोठं रहस्य सांगू पाहत असेल. आज आपण या अथांग ज्ञानसागरातून हे शिकलो की आपली प्रत्येक श्वास हा एक संकेत आहे. तुमची डावी नाकपुडी चंद्रस्वर तुम्हाला शांती आणि कल्पकता देते, तर तुमची उजवी नाकपुडी सूर्यस्वर तुम्हाला ऊर्जा आणि कर्माची शक्ती प्रदान करते. आणि जेव्हा या दोन्हींचा संगम होतो तेव्हा अध्यात्माचा सुषुम्ना मार्ग खुला होतो. मित्रांनो, हे ज्ञान आता तुमच्याकडे आहे. ही चावी आता तुमच्या हातात आहे. उद्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुमची हस्तरेषा पाहण्याऐवजी तुमचा स्वर तपासा आणि पहा तुमचं आयुष्य कसं बदलू लागतं. हा केवळ एखादा टोटका नाही, तर तुमची जाणीव, कॉन्शियसनेस विकसित करण्याचा हा एक वैज्ञानिक मार्ग आहे. तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला? तुम्ही तुमचा स्वर तपासून पाहिला का? तुमचे अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा, कारण तुमच्या अनुभवातून हे कम्युनिटी आणखीन समृद्ध होईल. जर तुम्हाला अशाच प्राचीन आणि वैज्ञानिक गुपितांच्या माध्यमातून स्वतःचे जीवन बदलायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून त्या घंटीच्या चिन्हाला दाबा. हे ज्ञान फक्त स्वतःपर्यंत न ठेवता तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढते. लक्षात ठेवा, तुमचं भविष्य तुमच्या हातांच्या रेषांमध्ये नाही, तर तुमच्या श्वासाच्या प्रवाहामध्ये दडलेले आहे. तुमची प्रत्येक श्वास तुमच्यासाठी यश आणि शांती घेऊन येवो, हीच माझी शुभकामना. मी नवल शिंदे तुमची रजा घेतो. शुभम भवतु.